नेहमी आपण फिरायला गेलो की तुम्हाला आपले रूम स्टे दाखवत असतो, काय काय आहे रूममध्ये, AC नॉन AC सर्व काही दाखवत असतो. पण या टायमाला आमचा टेंट बघा. रामकृष्ण हरी माऊले, रामकृष्ण हरी. नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर काल तुम्ही बघितलं आपण दिव्या घाटातून सासवडमध्ये आलेलो आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे त्यांचं सासवडमध्ये आगमन झालेलं आहे आणि जिथे माऊलींचा मुक्काम आहे त्याच्या थोडासा पुढे वाघ डोंगर आहे. वाघ डोंगरला पाण्याची टाकी आहे, पाण्याच्या टाकीलाच आपला मुक्काम होणार आहे. मुक्कामाबद्दल बोलायचं झालं तर जे वारीकर आहेत ते कसा जीवन जगतात त्याच प्रकारचं जीवन आपण या वारीमध्ये अनुभवतोय. आता इकडे पाण्याच्या टाकीला आल्यावरती मी एक्सपेक्ट करत होतो की कुठल्या तरी शाळेमध्ये धर्मशाळेमध्ये राहणार, पण नाही, तिथे कसे राहतो ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हा आमचा टँकर आहे. या टँकरमधनं आम्हाला अंघोळीसाठी जे काही आपले रुटीन आहे त्यासाठी पाणी घ्यायला लागतो आणि इथे आपला ते कपडे स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे. आणि इथे आपला ट्रक आहे ज्याच्यामध्ये आपण आपला लगेज ठेवतो आणि आरामात माऊलींच्या रथासोबत पायी वारी करत असतो. आणि इथे एक प्रकारचा किचन सेटअप केला आहे जिथे आपल्या आज दुपारचं जेवण बनत आहे. हे बघा 20-21 दिवसाचा प्रवास आहे, त्यासाठी सर्व आपले मंडळांनी तयारी केलेली आहे. सुनील महाराज आहेत आपले, त्यांचीच दिंडी आहे, त्यांनी सर्व अरेंजमेंट केलेलं आहे. आणि इथे मस्त गॅसवरती. नमस्कार माऊली, काय नाव तुमचं? चंद्रकांत वैती साहेब आहेत. नमस्कार. काय बनवताय? हे बटाटी शिजवताय काय? हां, बटाटी शिजवतायत. आणि भास्कर कोळी माऊली, बरे हो ना? कशी चालली वारी? मजेत चालली ना? हां, नेहमी तेच जेवण बनवत असतात. आज काय बनवताय? वटाण्याची भाजी. वटाण्याची, हां, बटाटा सुरण काय काय टाकून सर्व मिक्स वटाण्याची भाजी बनवली. हां, हो, दिवाले गाव. रामकृष्ण हरी. हो, ओळखतात वाटते. हां, आणखी एक ट्रक आहे आपल्यासोबत जो पहिला पुढे जातो आणि असे टेंट वगैरे लावत असतो, ज्याच्यामध्ये कालपासून मी स्टे केला आहे. हे बघा, कधी लाईफमध्ये विचार नव्हता केला की अशा टेंटमध्ये पण मी राहीन, पण असा वारी करतोय तर सर्व माऊलींसोबत मस्त एकदम आनंदाने राहतोय. आणि काल जी झोप झाली ना, खरंच एकदम सुंदर, थंडगार वारा आणि मस्त थंडी थंडी हवेमध्ये झोपून गेलो. नेहमी आपण फिरायला गेलो की तुम्हाला आपले रूम स्टे दाखवत असतो, काय काय आहे रूममध्ये, AC नॉन AC सर्व काही दाखवत असतो. पण या टायमाला आमचा टेंट बघा कसे आम्ही राहिलोय काल. हे बघा, मध्ये मध्ये हे लोक भांडणं पण करतात आमची मंडळी. झाली भांडणं झाली? ओ माऊली महाराज, झाले काय भांडणं झालीत त्यांची? काय झालं? कसं चालली पायीवारी? एक नंबर चालली. आणि काल झोप झाली व्यवस्थित? हां, रात्री 4च्या नंतर जो वारा सुटला ना, एकदम गारगार वाटलं ना? हां, आणखी माऊली आहेत. काय एखादा अभंग तरी बोलून दाखवा. बोलणार? रामकृष्ण हरी. जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, जाऊ देवाची या गावा. खूप सुंदर, एकदम धन्य झालोय बघा माऊलींसोबत प्रवास करून. तर टोटल 1, 2, 3, 4, 5 आणि याच्या मागे आणखी एक टेंट आहे. टोटल 6 टेंट लावलेत आपण आणि प्रत्येक आपण टेंटमध्ये 6-6 जण आराम करतोय. हे बघा, हे सर्व जेंट्ससाठी आहेत आणि इथे लेडीज पण आहेत आपल्यासोबत. हां, त्या पण इथेच राहिल्यात आणि मस्त एकदम अरेंजमेंट केली बघा आपल्यासाठी खास. आणि हा आपला टेंट आहे जिथे काल आपण रात्र झोपलो होतो. हा बघा, हे आमच्या बुवांचे बेड्स आहेत आणि जे एक्सपिरियन्स आहेत माऊली ते लोक बघा असे बेड कॅरी करतात. म्हणजे काय पण असू दे, खडी असू दे, माती असू दे, त्यांना आरामात झोप होते. पण आपल्याकडे अजून काय अनुभव नाही, पण चादर आणि याच्यावरती छान झोप झाली. आणि आणखी माऊली आहेत जे कृष्णाचे, हां, बालगोपालाचे भक्त आहेत बघा. राजस्थानवरनं ना तुम्ही? हां, चित्तोडगड. बापरे, पिक्चरमध्ये नाव ऐकलं चित्तोडगड. कोण राजा होता तुमचे? महाराणा प्रताप. हां, महाराणा प्रताप राजांचे.
हा मस्त मस्त. कसं वाटतंय वारी करून? एकदम चांगला वाटतं इथे. बस 15 वर्ष झाले 4 वारी करून मला इथे. 15 वर्ष? 15 वर्ष. 15 वर्षाचा अनुभव आहे. राजस्थानवरनं आपले मित्र, आपले माऊली रामकृष्ण हरी राहतात घनसोलीला, पण आहेत राजस्थानवरनं. आणखी एक माऊली आहेत आपले कल्पेश माऊली. नेहमी आपले दिंडी नंबर घेऊन फिरत असतो. काय कसं चाललंय प्रवास? मस्त एकदम मजा येते. दिव्या घाटात फुल एन्जॉय केलं ना तुम्ही? खूप जास्तच. बलिराम रामचंद्र नाईक, मी दिवा गावचा. पण या वारीमधला अनुभव सांगायचा तर आम्ही ज्यावेळेला वारी केली त्यावेळेस आम्हाला या वारीमध्ये असं पाणी वगैरे काय मिळत नव्हतं. आम्ही बाहेर आलं की आम्हाला जेवायला पाणी नसायचं, काय नसायचं. मग आम्ही काय करायचो, पळत जायचो, ड्रम घ्यायचे, कावडी बनवायची आणि पाणी आणायचं. मग जेवायला पाणी आणायचं आणि ते जेवण वगैरे बनवायचं. आंघोळ करायची झाली तर आता टँकर आहे पाण्याचा. तरी आम्ही त्यावेळी आंघोळ म्हणजे एवढीच आंघोळ, जे आंघोळ करायला लोक जमायचे त्याच्या पायाखाली घुसायचं, त्यांच्या अंगावरून जे पाणी पडेल तेवढ्याच पाण्याची आंघोळ आणि कपडे घालायचे ना भगवंताचं नामचिंतन करताना. फक्त एवढंच नामचिंतन करत असताना कधी वारीतून बाहेर नाही निघायचं. या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. निळा म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि आणखी एक माऊली आपल्या सोबत आहेत, रामकृष्ण हरी. काय नाव तुमचं? सरक डावरकर, बापेगाव, नवी मुंबईचे. आणि जे काही आम्हाला चार्जिंगसाठी जे काही व्यवस्था करतात, म्हणजे नसली तरी ते पूर्ण करून देतात. रामकृष्ण हरी. काल पंखा पण लावला, या टेंटमध्ये पंखा लावला, त्यामुळे सर्वांना गार झोप आली. धन्यवाद तुमचे पण. रामकृष्ण हरी. तर ही बघा टाकी, वाघडोंगरची टाकी, आणि त्याच्या बाजूलाच भरपूर जागा आहे, रिकामी जागा आहे. तिथेच सर्व वारकऱ्यांनी टेंट लावले. ते बघा, रामकृष्ण हरी माऊली. हां, तर टाकीच्या बाजूलाच मस्त एक टेंट लावलाय. तिथेच बघा सर्व माऊली चपात्या बनवत आहे ना. हां, कोणती दिंडी आहे तुमची? गोटावडे, रबाले, राधानगरी तालुका, जिल्हा कोल्हापूर. हां, हे बघा चपात्या बनवतात, गोटवळे गाव. किती जण आहेत दिंडीमध्ये? हां, तर दिंडीमध्ये 90 ते 100 वारीकरी आहेत. त्यांच्यासाठीच बघा चपात्या लाटताना आणि भाजताना दिसतात. दिंडी क्रमांक 1 ते 7 मध्ये वास्कर महाराजांची दिंडी. हे बघा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद. आणि तुमची दिंडी अशीच पुढे पुढे जात राहू दे, हीच आपल्या विठू माऊली चरणी प्रार्थना असेल. रामकृष्ण हरी. धन्यवाद. आणि आता 10 वाजलेत आणि ते आम्हाला जेवणासाठी जागा करतात बघा, म्हणजे टेंट बनवत आहेत. पाऊस कधीही येऊ शकतो म्हणून या ट्रकवरती हे ताडपत्री टाकणार आणि खाली त्याला बांधणार आणि त्याच्या खाली आम्ही बसून जेवण करणार आहोत. ते झाल्यावरती तुम्हाला दिसेलच. पण बघा कसा अरेंजमेंट असतो वस्तीचा, निवासाचा वारीमध्ये, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते बघा. आणि आपल्या दिंडीचे महाराज सुनील महाराज, रामकृष्ण हरी. काय पावती, डोनेशन, यथाशक्ती आपली काय देणगी देतात की जेणेकरून वारीमध्ये चालत असताना देणारे भरपूर आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे. वारी म्हणजे हा एक प्रवाह आहे आणि या प्रवाहामध्ये बरंच काही शिकायला मिळतं. वारीमध्ये आपल्या चालतात म्हातारी लोक, कोणी 500 रुपये देतो, कोणी 1000 रुपये देतो. का तर आपण वारीमध्ये चालतो आहे, आपल्याला लोक अन्नदान करतायत, परंतु ह्यामध्ये आपलाही काहीतरी सहभाग असावा की जेणेकरून वारी म्हणजे पुण्याचा साठा आहे. म्हणजे एखाद्याने जर आपल्याला अन्नदान दिलं, वस्त्रदान दिलं, बरेच दानाचे प्रकार या ठिकाणी आपण वारीमध्ये बघून बिस्किट देतो, कोणी चाय देतोय. मग आपले जे
जे काही थोडं पुण्य आहे ते आपण त्यांना देतो, की आशीर्वाद देतो, की आशीर्वादाच्या माध्यमातून तुमचं भलं हो, कल्याण हो. आणि त्यांना आपण पुण्य दिल्यानंतर परत आपण पुण्य या ठिकाणी कमवतो. आपण पाहताय की वारीमध्ये म्हाताऱ्यांपासून, तरुणांपासून, लहान मुलांपासून, नवे आईच्या उदरामध्ये ही मुलं या ठिकाणी वारी करत आहेत. कोणी हातामध्ये आहे, कोणी नाही का ते बेबी गाडीमध्ये आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण वारीचा अनुभव घेतो. कारण वारी म्हटल्यानंतर नाही का ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी. कारण पंढरपूरचा जो पांडुरंग आहे त्या पांडुरंगाला तुमचं काही नको, तुमचं सोनं नको, तुमचं किलोभरचं चांदी नको, काही त्याला फक्त प्रेम पाहिजे. प्रेमाचा भुकेला आहे तो देव. काय आहे? प्रेमाचा भुकेला आहे. म्हणून आता या ठिकाणी आम्ही पावती फडतोय. रामकृष्ण हरी. तर जे कोणी माऊली आहेत जे आपले व्हिडिओज बघतात आणि आमच्या दिंडीला काही तुम्हाला डोनेशन करायचं असेल किंवा अन्नदान करायचं असेल, हां, तर मी आमच्या महाराजांचा नंबर देतो तुम्हाला. त्याच्यावरती गुगल पे करून पण डोनेशन करू शकतात ना? तुम्हाला पावतीचे लगेच आम्ही त्याच्यावर जसे तुम्ही डोनेशन करणार तुम्हाला पावती, तुमच्या नावाची पावती आम्ही शेअर करणार. गुगल पे केल्यानंतर नाही स्क्रीनशॉट करून माझ्यावर पाठवा, की जेणेकरून कोणी पाठवलेलं आहे नावासकट तुम्ही नावासकट पाठवा, की कशासाठी करताय तुम्ही. नाही तसं जर पाठवलं तर ते आम्हालाही सोयीस्कर. कारण प्रत्येकाचा एक आणि एक पैसा हा देवाच्या कार्यासाठी लागला पाहिजे, हीच आमची एक अपेक्षा असते. रामकृष्ण. तर मी सुनील महाराजांचा नंबर शेअर करतो. तर नक्की कोणाची इच्छा असेल ते फूल आणि फुलाची पाकळी काही तुमच्याकडनं होईल ते तुम्ही डोनेट करू शकता. तुमचं पूर्ण नाव काय महाराज? GPay वरती माझ्या मुलाचं नाव आहे अन्वय सुनील रानकर. अन्वय सुनील नानकर. आणि त्यांचा नंबर खाली येत असेल त्या नंबरवरती तुम्ही GPay करून डोनेट करू शकता. चालेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आणि आपल्या शेजारीच आणखी एक टेंट आहे, तिथे पण बघा माऊली जेवायला बसलेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हां, मस्त व्यवस्था आहे, खूप छान टेंट आहे त्यांचा आणि सर्वजण एकत्रच बसलेत बघा. प्रवास एकदम छान चाललाय ना? हां, आता उद्या जेजुरी तयार आहेत ना? हां, जेजुरीला भेट देण्यासाठी तयार आहेत बघा. रामकृष्ण हरी. दिंडीची सेवा करण्यासाठी आपल्या नवी मुंबईतील आदरणीय रमाकांत दादा, नारायण म्हात्रे, नारायण बाबा ही आपले निष्ठावंत वारकरी. त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती माजी महापौर मंदाताई रमाकांत दादा म्हात्रे या ठिकाणी आलेले आहेत. मंडळाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो. माऊली त्यांना उदंड आयुष्य देवो आणि त्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना यश सतत लाभो हीच या ठिकाणी आपण प्रार्थना करूया. मी आपल्या आईना विनंती करतोय की आपण त्यांना शाल देऊन आशीर्वाद द्या आणि अशाच पद्धतीने आपण दरवर्षी येऊन वारकऱ्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत राहू हीच या ठिकाणी माऊली चरणी प्रार्थना आहे. पुंडलिक ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. तशाच कुंटवाशी हरिभक्तपरायण कबीर बाबा लक्ष्मण म्हात्रे यांच्या सुनबाई आदरणीय सौ सुगंधताई पांडुरंग म्हात्रे याही या ठिकाणी आलेल्या आहेत. आपल्या सर्व आपतिष्टांना घेऊन त्यांचाही सन्मान या ठिकाणी मी आपल्या नाही का वैशालीताईंना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचा. कुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. आदरणीय रंजनाताई पाटील या ठिकाणी आलेल्या आहेत. आपल्या जुन्या जाणत्या नेरूळ गावच्या नाही का सौ गुणाई यांना विनंती करतो त्यांचा सन्मान करायचा. कुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुवर्य तुकाराम महाराज सोपान काका की जय.
टेंट दाखवले तुम्हाला, फक्त एक आपल्या लेडीज माऊलींचा टेंट दाखवायचा बाकी होता. हाव ना, एकदम आरामात. हां, तंबू दाखवायचा होता तुमचा. हे बघा, चहा पितायत. हां, मस्त. सकाळी गेलेलो कपडे धुवायला, कपडे धुवून नाही दिले हां ताई तुम्ही मला. सर्व आमच्या खूप सारी सेवा करत असतात. जेवण पण बनवतात, चहा पण बनवतात आणि कपडे वगैरे पण स्वच्छ करून देतात. हे बघा, करा, आराम करा. आई बरे आहो ना? पाय बी दुखत नाही ना? हां हां, मी बरं आहे. हां, तर शंकर म्हात्रे माऊली पण आहेत आपल्यासोबत. रामकृष्ण हरी. चहा घ्यायला आलेत ना? हां, आज सासवड, उद्या कुठे मग? उद्या जेजुरी ना? हां, तर जेजुरीचे व्हिडिओज बघायचे असतील, आगमन बघायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कशी वाटते आमची दिंडी तेही कमेंट करा. आणि आवडत असेल तर आपल्या फॅमिलीसोबत पण शेअर करा. चला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळी.